तळोदा शहरात एकाच रात्री 60 ठिकाणी धाडसी चोरी झाली असून पोलिसांसमोर आव्हान उभं टाकलंय। चोरट्यांनी एकाच रात्रीत 60 ठिकाणी केली घरफोडी। खानदेशी गल्ली वड चौकातील हिम्मतलाल पंडित कर्णकार यांचे बंद घराचं कुलूप तोडून ऐवज लंपास झाला असून ते बाहेरगावी पुणे या ठिकाणी असल्यानं नेमकी किती चोरी झाली अद्याप कळू शकलं नाहीये। तर मराठा चौक येथील कमलाबाई भटू पाटील तर सदगवान येथे कामानिमित्त गेल्या असता त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून रोख रक्कम 20,000 रुपये चोरी झाल्याचं कमलाबाई यांनी सांगितलंय। तर डीबी हट्टी खर्डी नदीच्या परिसरात दीपक सुखलाल कुंभार यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केल्याचं आढळून आलं। कुंभार नंदुरबार गेलेले असल्यामुळे काय चोरी झाली हे अद्याप कळू शकलं नाहीये। तर कालिका माता मंदिराजवळ मनसाराम दामू मगरे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त केल्याचं घरमालकांनी सांगितलंय। तर काहीही चोरी झाली नसल्याचं आढळून आलंय। मोठा माळीवाडा येथील महेश नथू मोगरे यांच्या बंद घरात कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त केल्याचं आढळून आलं असून घरातून काहीही चोरी झाली नसल्याचं घरमालकांनी सांगितलंय। तर विद्यानगरी वसाहतीत शशिकांत यादव कलाल यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त केला होता। घरात काहीही चोरी झालं नसल्याचं घरमालकांकडून सांगण्यात आले। संत सावता माळी भवन जवळ हिरालाल चुनीलाल शिंपी हे दुसऱ्या मजल्यावर झोपले असता खाली दुकानातील कटरच्या सहाय्यानं कुलूप तोडून चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त केलं असून संपूर्ण चोऱ्या या शहरातील मध्यभागी भरवस्तीत झाल्यानं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय। सर्व चोऱ्यांमध्ये कटरच्या सहाय्यानं कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। सदर चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वळवी गौतम बोराडे आणि रामोळे घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामे करण्याचं काम सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार।